हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गावराणी पद्धतीच्या वालच्या शेंगांचा रस्सा। तो कसा बनवायचा चला सांगते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जिरं, राई, आलं लसूण पेस्ट, धन्यांचं कूट, हळद, लाल मिर्च पावडर, टोमॅटोची प्युरी आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट। तर त्यासाठी बघा मी कढई इथे गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून जिरं आणि राई घालायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत। आलं लसूण पेस्ट मस्त मिक्स करून घ्यायची आणि लगेच याच्यामध्ये वालाच्या शेंगा टाकायच्या। आलं लसूण पेस्ट जास्त वेळ होऊ द्यायची नाही, नाहीतर शेंगांसोबत ती करपायला लागते। म्हणून मग थोडीशी आलं लसूण पेस्ट ॲड केली की तेलात मिक्स केल्यावर लगेच शेंगा घालायच्या। शेंगा मस्त अशा प्रकारे मिक्स करून घ्यायच्या। झाकण ठेवून याला जवळपास 5 मिनिटं शिजू द्यायच्या आहेत, म्हणजे त्या तेलातच छान प्रकारे फ्राय होऊन जातात। तर इथे बघा अशा प्रकारे शेंगा झाल्या की मग आपण यांची पुढची प्रोसेस करायची। शेंगा अशा साईडला सरकवून घ्यायच्या आणि जे तेल असतं साईडला त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत, कारण तीही तेलामध्ये छान प्रकारे झाली पाहिजे। तिला मस्त मिक्स करायची आणि मग वरतून त्यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालायचे। त्यामध्ये हळद पावडर, धन्यांचं कूट, लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल, चिकन मसाला असेल, कुठलाही तुम्ही ऑप्शनल मसाला यूज करू शकतात किंवा किचन किंग मसाला असेल, मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे। तर सर्व मसाले मस्त मिक्स करायचे आणि हो काश्मीरी लाल मिर्च पावडरही ॲड करायची। सर्व काही मिक्स करून घ्यायचं। सर्व एकजीव झालं की याला बघा असं तेल सुटतं मसाल्याला छान, आणि मग तेव्हा आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचे। मी इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आम्ही हा रस्सा चपातीसोबत खाणार होतो म्हणून 1.5 ग्लास पाणी पुरेसं आहे। तुम्ही जर यासोबत भाकरी बनवत असणार तर थोडं जास्त पाणी ॲड करा। त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालायचे चवीनुसार आणि मग खूप सारी कोथिंबीर घालायची। सर्व काही मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवायचे। फक्त 2 ते 3 मिनिटं हे झाकण राहू द्यायचं आहे, नाहीतर आपलं तेल पूर्ण साईडला निघून जातं। आणि मग नंतर बघा अशा प्रकारे शेंगा चेक करायच्यात हातात घेऊन आणि त्यांचे दाणेही चेक करायचे की शिजले की नाही। इथे छान प्रकारे शिजलेलं होतं आणि मग नंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत। एकदम ॲड करायचं नाही शेंगदाण्याचं कूट, थोडं थोडं टाकत जायचं, म्हणजे आपल्याला रश्श्याचा अंदाज येतो की किती आपल्याला यामध्ये कूट लागणार आहे। अशा प्रकारे हा रस्सा आपला डन होतो। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर जवळजवळ 5 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे आणि मस्त झणझणीत आपला गावरान वालाच्या शेंगांचा रस्सा इथं रेडी होतो। तर चला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि फोटो मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका। कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा ह्या रस्सा तुम्ही ट्राय केला का, आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।